महामहिम राज्यपालांच्या बद्दल पूर्ण आदर राखून सांगतो की त्या पदाची गरिमा सुद्धा त्यांनी स्वतःच राखली पाहिजे. बरं, कोणी येतं उठसूट काही सांगतं आणि त्याच्यावर ताबडतोब ते जे काय निर्देश देत सुटलेत, त्यांनी जर या देशाच्या घटनेला ते मानत असतील तर राज्य सरकारनं तुमच्याकडे 12 नामनियुक्त सदस्यांची यादी दिली, ती पहिली घोषित केली पाहिजे. आज सकाळी सुद्धा या विषयावर बोलताना मी असं म्हणालो की त्यांनी निर्देश दिले, कदाचित घटनेच्या चौकटीत त्यांना ते अधिकार असतील, पण त्यांनी तो नैतिक अधिकार केव्हाच गमावला आहे. कारण ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये माननीय राज्यपाल एखाद्या घटनात्मक पदाचा गैरवापर, जसे काय तेच या राज्याचे प्रमुख आहेत, सरकार नावाची जी काही संस्था आहे ती अस्तित्वात आहे की नाही, अशा पद्धतीनं आदेश देत सुटणं, लोकांचे प्रश्न हाताळणं, सरकार कशाला आहे मग. आणि म्हणून मला वाटतं आज आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे उत्तर दिलंय ना, ते तर म्हणजे कोणत्या शब्दात मराठी बोलू, कारण तर शेवटी महामहिम राष्ट्रपती आहेत ते. त्यामुळे त्यांचा मान राखून सांगतो, त्यांची लखतर काढली. हा प्रश्न राष्ट्रव्यापी आहे आणि तो उत्तराखंड पासून बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे याचा उल्लेख तिथल्या घटनांसहित, आम्ही ह्या घटना उचलू हातरस आणि उन्हाव तर विसरूच शकत नाही. दिल्ली तर तुमचंच आहे ना, त्या दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती आणि त्या संदर्भातले प्रश्न त्यांनी आदरणीय राज्यपालांना विचारले आणि सांगितलं आता संसदेची लोकसभेमध्ये याच विषयावर चर्चा करण्याची मागणी करा, त्याचं वेगळं अधिवेशन बोलवण्याची मागणी आपणही करावी अशी विनंती त्यांनी केली. आणि मला वाटतं शाण्याला शब्दाचा मार यापेक्षा त्या पत्राचं मोठं वेगळं वर्णन करता येईल असं मला वाटत नाही. साहेब, एक प्रकारे लेटर वॉर सुरू आहे राज्याचं. राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल, हे संघर्ष पुन्हा एकदा पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा काय चालूच आहे की तो कधीतरी धुबसतो, काहीतरी आग दिसते, पण ती आग विझलेली नाहीये. ज्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाले आहेत त्या दिवसापासून रोज एक स्वप्न पडत राहतं. कोणाला तरी स्वप्न पडतं 3 दिवसात, बघा मी आजीचा माझी होईन, माझीचा आजी होईन, असं काय काय स्वप्न पडत राहतात त्यांना. आणि रोज नवीन नवीन प्रश्न निर्माण करायचे, सरकारला काम करू द्यायचं नाही, त्याला बदनाम करायचं. केंद्राच्या ज्या संस्था आहेत, घटनात्मक संस्था आहेत, ज्यांच्याबद्दलचा आदर आणि दरारा देशात असायला पाहिजे, त्या संस्थांचा इतका खालच्या पातळीवरचा वापर माझ्या 50-55 वर्षाच्या कारकिर्दीत मी कधी पाहिला नाही. तो वापर भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकार आणि राज्यपाल एकत्र येऊन करतायत. त्याची फळं सुद्धा त्यांना कलियुग असल्यामुळे भोगावे लागतील आज ना उद्या. पण एक गैर आहे, अतिशय गैर आहे आणि घटनेचा अवमान करणार आहे, एवढं मात्र निश्चित. राज्यपालांची प्रामुख्याने मागणी केली ती म्हणजे महिला सुरक्षेच्या संदर्भात विशेष अधिवेशन बोलवावं. कीव येते मला आता ह्या शब्दात बोलावं लागेल. मला कीव आली या मागणीची. जिथं त्यांचं सरकार आहे, म्हणजे नॅशनल क्राईम रिपोर्ट मी नेमका 2 दिवसापूर्वी वाचला होता, पण मला माहिती येते त्यामध्ये मध्य प्रदेशचा नंबर आहे, उत्तर प्रदेशचा नंबर आहे, बिहारचा नंबर आहे. आणि हे सातत्याने तिथं तर अनेक गोष्टी अशा आहेत. हाथरसमध्ये काय घडलं हो, जिल्हाधिकाऱ्याच्या समोर आणून जाळून पासून पुराव्या सकट नष्ट करून टाकलं तुम्ही. म्हणजे सरकारच्या आशीर्वादाने केलं ते सगळं, गुन्हेगारांनी नाही केलं, सरकारनं केलं. जरा जनाची नाही मनाची तरी ठेवा, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. तर त्याबरोबर राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे संसद अधिवेशन विशेष बोलवावं एकूणच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात, ज्यामध्ये साकीनाका बलात्कार प्रकरण देखील चर्चेस येऊ शकतं किंवा असं आदरणीय मुख्यमंत्री बोललेत ना पत्रामध्ये. त्यांना बोला तिकडे काय बोलायचं ते. उलट या राज्यानं शक्ती कायदा करण्याच्या तयारीत आहे. या राज्यानं मुंबईच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेला इमारतीच्या दुरुस्तीचा कायदा सुद्धा, जसं राज्यपाल वागतायत तसे महामहिम राष्ट्रपतींकडे तो कायदा 8 महिने पडू नये. जीविताशी खेळता तुम्ही लोकांच्या. हे सगळं जे सुरू आहे फक्त सत्तेसाठी. आणि मला वारंवार वंदनीय शिवसेनेची आठवण येते. काय वाक्य होतं त्यांची, सत्ता हे आमचं साधन आहे, साध्य नव्हे. आणि ज्यांचं सत्ता हेच साध्य आहे अशी भारतीय जनता पार्टी, आणि सत्ता हे साधन आहे अशी शिवसेना. यातला फरक आपण समजून घ्या. भाजपकडून आता मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राचं दहन केलं जातं आणि निषेध व्यक्त केला जातोय या महिलांचा अपमान. मग कुठलं पत्र? मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची होळी केली.
सुतराम नाही, उलट त्यांनी शेवटच्या परिच्छेदात जो उल्लेख केला आहे, हे राज्य छत्रपती शिवरायांच्या नावानं चालतं बरं, त्याचा वारसा घेऊन चालतं. आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यात महिलांवर अत्याचार, त्याची आम्हाला प्रचंड म्हणजे वेदना असतेच. पण तुम्ही एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक तर घेतलीच, आरोपीला ताबडतोब पकडलं, आरोपीला पकडलं, जलदगती कोर्टाची रचना करायला सांगितलं आणि ताबडतोब न्याय द्यायची भूमिका घेतली. ते कुठं गेलं? आणि म्हणून आजवर प्रत्येक गोष्टीचे पालघर मधल्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात घटना घडली म्हणून मागे गेले ते, नाही तर तोपर्यंत ते तेच सांगत होते तिकडे तर साधूंनी मारलं ना लोकांना, तिथेही साधूंना मारलं गेलं, मग काय झालं? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून या राज्याच्या सरकारला अस्थिर करायचं, काम करू द्यायचं नाही, बदनाम करायचं, हे जे काम सुरू आहे आणि घटनात्मक असलेल्या संस्थेचा गैरवापर करायचा, हे निषेधार्ह आहे, निषेधार्ह आहे. आणि जनतेला आता कळायला लागलं की यांचं दुःख काय आहे. म्हणून जे लोक स्वतःच घटनेला मानत नाहीत, जे लोक स्वतःच घटनेचा सन्मान करत नाहीत, जे कुठल्या परंपरा, संकेत आणि कायद्याचं पालन करत नाही, त्यांना कोणता नैतिक अधिकार आहे हो सांगायचं हे सगळं? आणि म्हणून त्यांना तो नैतिक अधिकार नाही. आणि आज संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी पत्र जे लिहिलंय ते अतिशय खरमरीत आणि लखतर काढणार आहे, निदान आता तरी. म्हणून मी मगाशी म्हणाल ते पुन्हा म्हणतो, शाण्याला शब्दांचा मार पुरेसा आहे. तर एक प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये मठाधिपती साधूंची महंतांची आत्महत्या केली आहे, परंतु ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर येताना दिसत आहे. त्यानंतर काही साधूंना देखील मठाध्यक्ष वारसा हक्काचे होते किंवा त्यांचं काही संपत्तीवर वाद असल्यानं अटक देखील करण्यात आलेली आहे. मला वाटतं हा आत्ता जो विषय आहे राज्यावर त्याला थोडंसं वळण लागले. आता ही ज्याची पण चौकशी व्हायला पाहिजे ना, कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, कोणी असू द्या ना. मग खरंच आत्महत्या आहे की त्यांचा खून आहे, चौकशी करतील. आणि ते तो जो दोरा सरकायला लागला, जसं राम मंदिरच्या संदर्भात जमीन किती कोटीला विकली गेली, ताबडतोब कशी बातमी गडप झाली, तर ते सगळंच आपोआप कळायला लागेल आपल्याला. मला असं वाटतं की देशातील जनतेलाच आता आत्मचिंतनाचा करावं लागणार आहे की खरंच लोकशाही आपल्याला जगवायची असेल तर निश्चितपणे कोणत्या मार्गाने जायला हवं. तर महाराष्ट्रात पालघरमध्ये साधूंची हत्या झाल्यानंतर हिंदू खतरे में असं आरोळी संपूर्ण देशभर करण्यात आली विरोधी पक्ष भाजपकडनं. आता उत्तर प्रदेशमध्येच मोठे साधू म्हणतोय त्यांची मग अशी मला वाटतं मी उदाहरण दिलं तुम्हाला की पालघर मधल्या घटनेनंतर जो काय अकांड तांडव त्यांनी केलं, त्यानंतर 15 दिवसामध्ये उत्तर प्रदेश साधूंची हत्या झाली आणि म्हणून मग बॅकफूटवर गेले. खर तर पालघर मधल्या तिथे जी काही सगळं ग्रामपंचायत आहे किंवा जे काय ते सर्व भाजपच आहे, सगळे कार्यकर्ते त्यांचे आहेत. पण तरी सुद्धा या सरकारला कसं बदनाम करता येईल यासाठी त्यांनी तो कटकारस्थान केलं. आणि सध्या दुर्दैवाने आपण सगळ्याजण बातम्या ज्या पद्धतीने देतोय ते पाहिलं तर सत्य लपवलं जातं का असं वाटत राहतं सारखं. आनंद गीते यांनी म्हटलेलं आहे की जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ही सत्तेसाठीची तडजोड आहे आणि शरद पवार हे काय आमचे नेते होऊ शकत नाही असं मला वाटतं हा विषय वेगळा आहे, तो पक्षाच्या अंतर्गत मला वाटतं त्या संदर्भात यातनं बोलू नये. असाच विषय असेल तर काल परवाकडे छोटासा काही चरस गांजा मिळालं ते सगळ्या नटनट्या घेऊन अख्ख्या मुंबईला महाराष्ट्राला बदनाम केलं. आता तो 9,000 कोटी काहीतरी मिळालाय बघा जरा, कुठल्या बंदरावर मिळाला, कुणाच्या पोर्टवर मिळाला, कसा मिळाला हे पाहिलं का लक्षात येईल. पण बातमी पुढे सरकत नाही ती ज्या पद्धतीने यायला पाहिजे. इथं जरासं काय झालं, 50 ग्रॅम 25 ग्रॅम मिळालं तर गोंधळ घालून जो काय अकांड तांडव केला जात होता, आता एवढा मोठं तिथे मिळालं तर मात्र गप्प होता. पण हे कशाचं द्योतक आहे? कसं गुजरात मधल्या बंदरावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 9,000 कोटीचा चरस गांजा कंटेनर मध्ये मिळाला? हे जर मुंबईत घडलं असतं तर काय बातमी आली असती ह्याचा विचार करा. ते गुजरात मध्ये घडल्यावर बातमी सुद्धा लपून दबकत येते आणि दबकत निघून जाते. त्यासोबत राणेंनी टीका केलेली आहे की जेव्हा तुम्ही मंत्री होता तेव्हा चिपीला एअरपोर्टला परवानगी मिळाली नाही, पण तुम्ही कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मात्र तात्काळ आम्हाला चिपी एअरपोर्टला परवानगी मिळाली. कोण म्हणतं असं? नारायण. मला वाटतं त्यांच्यावर उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. मी एकदा पुराव्यानिशी सांगितलं की आमचे खासदार विनायक राऊतजी
पुराव्यानिशी बोलतोय बरं. मी सोबत त्यांच्या अनेक वेळा त्या मंत्र्यांच्या बैठकीला जात असे. गेल्या 5 वर्षात आणि आता गेल्या वर्षात आमचे विनायक राऊत सातत्यानं जो काय पाठपुरावा त्यासाठी करतायत. त्यांनी कोणी त्यांच्यापैकी एकाने 4 ओळीचं पत्र दाखवावं तारखेनिहाय की आम्ही यासाठी काय प्रयत्न केला. मी एकदा तर असं म्हणालो की विनायक राऊतांनी आजवर जो काही पत्रव्यवहार केला त्याचे एक फ्लेक्सच लावून टाकावा आणि कळवावं त्यांना की बाबा कुणामुळे घडतं. श्रेयी अपश्रेयापेक्षा एक विमानतळ आपल्याला मिळतंय याचा आनंद मानायला पाहिजे होता. त्यामध्ये मागच्या काळामध्ये सुरेश प्रभू असतील, त्यांनी काहीतरी प्रयत्न केले असतील, पण शेवटी त्याला टोकाला नेलं कोणी आणि त्यामध्ये जे कोणी बोलत आहेत त्यांचं काय काडीचा तरी सहभाग आहे का पहा. म्हणजे परवा तर कागदाने विमान उडवणार का असं म्हणाले होते. 7 आणि 9 तारखेत कागद गेला, आता ओरिजिनल विमान उतरते. हे अतिशय बालिश त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करत जातात. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायला लावू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे